दादर आणि माहीमकर यांना नेमकं काय वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगशील, काय वाटतंय यावेळेस कोणाचं पारडं जड आहे सध्या? यावेळेस असं मला वाटतं की महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यात लढत जास्त दिसते इथे माहीममध्ये। आणि विजनमध्ये बघायला गेलं तर म्हणजे अमित ठाकरेंचं जे विजन आहे, म्हणजे मी बघितलं त्यात पर्यावरण आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला भरपूर आवडल्या। युवा मतदार आहे, काय वाटतंय नेमकं कोणाला मतदान करावं असं वाटतंय? मला असं वाटतं की आता जे जनरेशन आहे तर यंगस्टर्सला चान्स द्यावं। आता अमित ठाकरे जे आहेत न्यू आलेले आहेत, तर मला असं वाटतं की त्यांना चान्स द्यावा, एक नवीन चेहऱ्यांना संधी द्यावा। काय वाटतं एकंदरीत? असं बघायला गेलं तर आमदार सरदार सोनवणकर साहेब हे कंटिन्यू इथे निवडून येतात आमदार, आणि त्यांची कामं पण आहेत। पण आता असं वाटतं ना की आता जे राज ठाकरेचे पुत्र अमित ठाकरे आहेत त्यांचं विजन वगैरे ओळखता, त्यांचं शिक्षणाची पात्रता, त्याप्रमाणे त्यांना एक संधी देऊन एक नवीन चेहऱ्यांना संधी। भाऊ, तुम्हाला काय वाटतं कोणाला संधी दिली पाहिजे सध्या? माझा अनुभव आहे, एकदा मी राजसाहेबांच्या बंगल्यावर गेलो होतो आणि स्वतः अमित साहेब होते तिकडे, अमित ठाकरे होते, आणि त्यांना म्हणजे एक नीता ट्रॅव्हलचा मी ड्रायव्हर आहे, तर मी त्या संदर्भात त्यांनी स्वतः मॅटर हाताळून थोडंसं पूर्ण नियमानुसार त्यांनी सर्व नियम बाह्य हे करून त्यांनी सगळं विषय समजावून सगळ्यांना सांगून विषय हे करून क्लोज केला त्यांनी। खूप महाविकास आघाडी की महायुती? कारण की महिलांना तर बरंच प्राधान्य दिलं जातंय। मी खरंच सांगू, महिलांची अशी इच्छा आहे की आमच्या रोजच्या ज्या समस्या आहेत, तुम्हाला एकच समस्या सांगते, माहीममध्ये पाण्याची समस्या आहे। आमचं फक्त 4था मजला असून सुद्धा आम्हाला पाणी येत नाही, रस्ते खराब आहेत, रस्त्यामध्ये रुंदी एवढी खराब आहे। कोणीतरी असं या, इतके वर्ष बाकीचे जे आमदार होते त्यांनी इतके वर्ष ठेवलं इकडे, पण त्यांनी रस्त्यांवर पाण्यांवर काहीही वर्क केलेला नाही आहे। आज पाण्याचा प्रश्न खरं तर आहे। ताई, 1500चे 2100 मिळणार आहेत, तर एकीकडून 3000 रुपये, तर दुसरीकडे म्हणतात की आम्ही काहीच देणार नाही, कसं बघताय? आम्हाला अजिबात ते पैसे नको, त्यापेक्षा एखाद्या माणसाला नोकरी द्या, महिलांना रोजगार द्या, ह्या पैशाची आम्हाला काही गरज नाही आहे। हे पैसे महागाई, तुम्ही 1500 देणार आणि गॅसचा भाव किती वाढवला आहे, सिलेंडरचा, कांदे बटाट्याचा भाव वाढवला आहे, महिलांचं नियोजन तुटलं आहे, आणि पाण्याचा एवढा प्रश्न आहे की यावेळेस माहीममध्ये काय वाटतंय? यावेळी माहीमचा विकास असेल तर आम्हाला असं वाटतं की अमित ठाकरेंना एक संधी मिळायलाच हवी आहे, नवीन चेहऱ्यांना संधी। ताई, तुम्हाला काय वाटतंय साधारणतः? मला असं वाटतं अमित ठाकरेंना संधी दिली पाहिजे, कारण ते युवा आहे, म्हणजे युवा सेनेचे आहे आणि यंग आहे, आणि त्यांनी काम ते करणार म्हणून असे बोलले आहे। काम सगळं म्हणजे साफसफाई, समुद्राची साफसफाई त्यांनी केली आहे, परत शाळेसाठी हे केलं आहे, नवीन शाळांसाठी केलेलं आहे। काय तुम्हाला काय वाटतंय? मी तर सांगते, एकदा तरी महाराष्ट्राला चान्स दिला पाहिजे, नवीन पिढी आली पाहिजे, बस नवीन पिढी आली पाहिजे, पण मात्र महेश सावंत असतील, सदा सरवणकर असतील, का नको यांना? आता 5 वर्ष आता सदा सरवणकर येत आहेत, कुठे काय झालंय, कुठे काय झालंय असा प्रश्न आहे खरं। ताई, तुम्हाला काय वाटतंय? माझा पण एक असाच अनुभव आहे की माझा एक प्रॉब्लेम होता, तो माझा सॉल्व्ह राजसाहेबांनीच केलेला आहे, त्यामुळे मलाही सुद्धा वाटतं की ठाकरेमध्येच यायला पाहिजे। ठाकरेंना एक युवा पिढीला एक संधी दिली पाहिजे, त्यामुळे नेमकं आता दादर आणि माहीममध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।